महायोगपीठे तटे भीमरथ्याम् वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् वातात्मजवानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो
परब्रह्म परमात्मा पांडुरंगरायांच्या चरणी अनंत कोटी प्रणाम करो. ज्ञानसम्राट कैवल्य घन ज्ञानोबरायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या आदिमाता आदिशक्ती मुक्ताईच्या चरणी साष्टांग प्रणिपात करो. गोपाल कृष्णांच्या व कृष्ण स्वरूप श्रीमद भागवत ग्रंथाच्या चरणी साष्टांग वंदन करो. गुरु गुरुजी माता पिता यांना साष्टांग प्रणिपात करून भगवत स्वरूप श्रोतृ वर्गाला साष्टांग नमस्कार करून आपण आजच्या कथेला प्रारंभ करत आहोत. वृंदावन धाम या ठिकाणी यात्रेचं कथेचं आयोजन करण्यात आलं. आदरणीय हरिभक्तीपरायण गणेश महाराज शेटे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज भोसले महाराज यांच्या माध्यमातून वृंदावन या पवित्र स्थानामध्ये धामामध्ये कथेचं आयोजन करण्यात आलं. आणि अशा कथेमध्ये आपण चिंतन करत असताना आणखी प्रथम स्कंदातच फक्त प्रवेश केलेला आहे. मला महाराजांनी आज कृष्ण जन्म करायला सांगितलेला आहे. 10व्या स्कंदात मला आज प्रवेश करायचा आहे. त्यात हरिपाठाचं बाकी सगळ्या गोष्टीचं दररोज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे. दिलेल्या 2 तासातलं अतिक्रमण लक्षात घेऊन वेळेमध्ये विचार मांडणं हे आणखी वेगळं कौशल्य माझ्याकडं आहे. आणि त्यातून आपण आपल्या कथेच्या पारंपरिक चरित्रामधून आज आपण पुढे जाणार आहोत. श्रीमद भागवत कथा 12 स्कंद आहेत. यामध्ये प्रथम स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत. 19 अध्यायांच्या माध्यमातून सूत आणि शौनकांचा संवाद मांडलेला आहे. भगवंताच्या अवताराचं वर्णन ही या प्रथम स्कंदामध्ये आपल्या समोर केलेलं आहे. प्रथम स्कंदामध्ये परीक्षितीचा जन्म सांगितलेला आहे. किमान आपल्याला आपला तो जन्म तरी पूर्ण करून पुढे जावं लागणार आहे. आपण आजच्या सकाळ सत्रामध्ये परीक्षिती जन्म करावा अशा विचारात होतो. पण सुरुवातीच्या चरित्रातली भावप्रधानता आपल्याला पुढे जाऊ देत नव्हती. आणि त्यामुळे त्याच चरित्रामध्ये आपण एकरूप झालो. म्हणून आपण पुढच्या चरित्राला सकाळच्या सत्रात जाऊ शकलो नाही. श्रीमद भागवत कथेच्या अनुषंगाने विचार करत असताना परीक्षिती हा उत्तम श्रोता आणि शुकाचार्य हे उत्तम वक्ते आहेत. ज्या वेळेला अश्वत्थामा धारातीर्थी पडलेला होता, सगळे कौरव मारले गेलेले होते. दुर्योधन धारातीर्थी पडलेला आहे. कौरव मारले गेलेले आहेत आणि अश्वत्थामा दुर्योधनाकडे आलेला आहे. मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या दुर्योधनाला अश्वत्थामा बोलू लागला की म्हटले, मला सेनापती कर असं मी खूप वेळा तुला सांगितलं, पण तू माझं ऐकलं नाही. मी तुला केव्हाच हे युद्ध जिंकून दिलं असतं, पण तू माझं ऐकलं नाही. दुर्योधनालाही कळत होतं की अश्वत्थामा किती आततायी आहे.
दुर्योधनासारख्या दुराचारी व्यक्तीला जर अश्वत्थामा लक्षात येत होता, तर कृष्ण परमात्म्यासारख्या चतुरातू शिरोमणी असलेल्या भगवंताला तो लक्षात आला नसेल का? दुर्योधनाला तो बोलायला लागल्यानंतर दुर्योधनाने सांगितलं, ठीक आहे, माझ्या सेनेचा सेनापती मी तुला करतोय. आपल्या शरीराचं रक्त अंगठ्यावर घेऊन त्याच्या कपाळाला लावलं आणि सांगितलं, तू आता कौरव सेनेचा सेनापती आहे. सेनाच राहिली नव्हती तर कोणत्या सेनेचा पती होणार आहे? पण काही जणाला उगीच वाटत असतं की मला प्रमुख करावं, म्हणून चतुर असलेल्या मंडळींनी त्यात विभाग पाडले. भोजन विभागाचा प्रमुख करा, व्यवस्थापक विभागाचा प्रमुख करा, स्वच्छता विभागाचा प्रमुख करा. प्रमुखच व्हायचंय तर मग कोणता प्रमुख करावं या विचारामध्ये तसंच अश्वत्थाम्याला सेनेचा सेनापती केलं. अश्वत्थाम्याने दुर्योधनाला सांगितलं की बघ, म्हटले, मी 5ही जणाला मारून युद्ध जिंकून देतो तुला. म्हणून तो निघाला. पण ज्यांच्या पाठीशी कृष्ण परमात्मा आहे त्यांना काय होणार आहे? केवळ कृष्ण परमात्मा पाठीशी आहे असं नाही, तर पांडवांच्या अंतःकरणामध्ये समर्पण भाव होता. यांनी आपलं जीवन, आपलं सर्वस्व भगवंताला अर्पण केलेलं होतं, म्हणूनच तो त्यांच्या पाठीशी होता. अश्वत्थामा संध्याकाळच्या वेळेला तो पांडवांच्या कक्षाकडे येऊ लागला आणि त्या वेळेला या 5ही जणाला कृष्ण परमात्म्याने दुसरीकडे नेलं. तिथं 5 पांडवांची 5 मुलं झोपवली. अश्वत्थाम्याने येऊन त्यांना मारलं आणि मारल्याचा पुरावा घेऊन जावा म्हणून त्या 5ही जणांचं शीर धडा वेगळं केलं आणि आनंदामध्ये त्या अश्वत्थामा दुर्योधनाकडे निघाला. दुर्योधनाजवळ पोहोचला आणि सांगू लागला, मी 5ही जणांना मारलेला आहे. दुर्योधन म्हणू लागला, माझा तुझ्यावर विश्वास नाही, कारण तू आततायी आहे. जीवनामध्ये प्रत्येकानं विश्वास मिळवावा, विश्वास प्राप्त करून घ्यावा. जीवनात या विश्वासाला खूप मोठं मोल असतं, महत्व असतं. आपल्याकडे घरात पुरुष मंडळींना शर्ट रात्रीच्या वेळेला अडकवावा का हा प्रश्न पडतो, विश्वासामुळे. का? सकाळच्या वेळी बघितला तर खिसाच रिकामा झालेला असतो. महिला वर्गांना सगळ्याला पटलं लवकर. बाकी पुढचं काहीच बोललो नाही तरी पटलं. किती हुशार आहेत श्रोते सगळे. विश्वास मिळवणं ही खूप मोठी गोष्ट असते जीवनामध्ये. पैसा येतो, पैसा मिळाला, टिकत नाही. काळजी करू नका. खिशातनं काढलेला पैसा आपल्या पर्समध्ये सुद्धा राहत नाही. सरळ मागूनच घ्या. काही म्हणतील भांडण केलं चालेल, चुकीच्या मार्गाने घेऊ नये. चला जाऊ दे, आम्ही संस्कारासाठी थोडस बोलून गेलो. दुर्योधनाने अश्वत्थाम्याला विचारलं की तुझ्यावर माझा विश्वास नाही, कशावरून मारलेलं आहे? अश्वत्थाम्यानं सांगितलं, हे मला माहितीये म्हणूनच मी पुरावा आणलेला आहे. अश्वत्थाम्याने ताबडतोब त्या 5 जणांची शीर दाखवल्याबरोबर दुर्योधन म्हणायला लागला, अरे रे, म्हटले, तू पांडवांच्या मुलांना मारलं म्हणजे आमचाच वंश संपवला. तुझा अधिकार असो असा दुर्योधन शेवटी अश्वत्थाम्याला म्हणू लागला. इकडं कळलं की आपली 5 मुलं मारली गेली. हाहाकार उडाला पांडव कक्षामध्ये. द्रौपदीला कळलं. द्रौपदी रडू लागली, शोक व्यक्त करू लागली
आणि त्या वेळेला अर्जुनाने सांगितलं की हे कुणी केलेलं आहे त्याला मी तुझ्या समोर उभा करतो. अशा परिस्थितीमध्ये कृष्ण परमात्म्याने अर्जुनाला घेतलं आणि अश्वत्थाम्याच्या दिशेने निघाल्याबरोबर अश्वत्थाम्याने 5 ब्रह्मास्त्र यांच्या दिशेने सोडली. अर्जुनाला ब्रह्मास्त्र आवरण्याचं ज्ञान होतं आणि म्हणून कृष्ण परमात्म्याने त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी ते ब्रह्मास्त्र आवरले. पण अश्वत्थाम्याने एक ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भाला सोडलं होतं. कारण उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी, अर्जुनाची सून. उत्तरेच्या गर्भामध्ये गर्भ वाढत होता आणि तोच परीक्षिती होता. त्या दिशेने एक ब्रह्मास्त्र सोडलेलं होतं. चरित्र मला पुढे न्यावं लागणार आहे. हा सगळा प्रकार झाल्यानंतर कृष्ण परमात्म्याने द्वारकेला जाण्याचा विचार केला आणि प्रत्येकाला भेटून द्वारकेला जाण्याचा निरोप घेऊ लागला. धर्मराजाला भेटले. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या. प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या अधिकारानुसार मागायला सांगितलं. देव भक्ताला नेहमी मागायला सांगतो, पण जो मागत नाही तो देवाला जास्त आवडतो. आपण म्हणतो त्यांनीच सांगितलं म्हणून मागितलं हो, नाहीतर आमची इच्छा नव्हती. गोड पदार्थ ताटात घ्यायची इच्छा नव्हती, शुगर आहे, पण वाटणाऱ्यांनी खूप आग्रह केला म्हणून आम्ही घेतला. विना घेऊन उभा राहा म्हटल्यानंतर शुगरची मंडळी आग्रहानं असं उभारतील का? गुडघे दुखतात हो, काय करावं. पण गुडघे दुखत असले तरी, शुगर असली तरी आम्ही आग्रह केलेला गोड पदार्थ कधी सोडत. वेळ कमी असली तरी संस्कार करायचं मीही कधी सोडत नाही. हा माझा स्वभाव आहे. चला ठीक आहे. प्रत्येकाला मागायला सांगितलं. कृष्ण परमात्मा कुंती मातेकडे आले आणि कुंती मातेला म्हणायला लागले, काहीतरी मागा. कृष्ण परमात्मा हा कुंती मातेचा भाचा आहे. पण कृष्ण परमात्मा कोण आहे? या कृष्ण परमात्म्याचं स्वरूप, कृष्ण परमात्म्याचा अधिकार कुंती मातेला चांगला माहित होता. आणि कुंती माता कृष्ण परमात्म्याला म्हणायला लागली की मला फक्त दुःख दे. जीवनामध्ये मला दुःखाशिवाय तू काहीही देऊ नकोस. कृष्ण परमात्मा म्हणायला लागले, माझ्याकडे येणारा प्रत्येक भक्त सुखाची अपेक्षा करतो, दुःख निवृत्तीची अपेक्षा करतो, संकट निवारणाची अपेक्षा करतो, विपत्ती जावी याची मागणी करतो. पण मला दुःखाची मागणी का केली? कुंती माता सांगायला लागली, मूळ तुझं आमच्यावर खूप प्रेम आहे. त्यामध्ये मी काय मागावं हा माझ्या समोर मोठा प्रश्न होता. कारण देवकी मातेच्या उदरी जन्मलेला एकही तू जिवंत राहू दिला नाही, त्यांना वाचवलं नाही. पण माझ्यातला 5 जणातला एकही जाऊ दिला नाही. एवढं तुझं माझ्यावर प्रेम आहे, पांडवांवर एवढं प्रेम आहे. देवकीला जेवढी मुलं झाली ती सगळीच्या सगळी तू मारली. तू म्हणण्यापेक्षा ईश्वरानं, कर्माने. पण त्यांना वाचवताही आलं असतं, पण त्यांना वाचवलं नाही. पण आमच्यातला एकही जाऊ दिला. खूप मोठं चरित्र आहे. भीमाला कसं वाचवलं, अर्जुनाला कसं वाचवलं, पांडवांना कसं वाचवलं, मोठं चरित्र आहे.
पण आता मला त्याचा विस्तार इथं करता येणार नाही. प्रत्येकाला विचारून निरोप घेऊन कृष्ण परमात्मा द्वारकेला जाण्यासाठी निघणार. एवढ्यामध्ये उत्तरा धावत पळत देवाचा धावा करत हाका मारत तिथं आली आणि देवाला म्हणू लागली की म्हटले मला वाचवा, मला वाचवा. देव म्हणायला लागले काय झालं, कशातून वाचवायचंय? तिने सांगितलं मला पोटामध्ये खूप त्रास होतोय, वेदना होत आहे. त्यावेळेला कृष्ण परमात्म्याने पाहिल्याबरोबर लक्षात आलं, अरे च्या म्हटले अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलेले 5 ब्रह्मास्त्र अर्जुनाने आवरले, पण एक ब्रह्मास्त्र गर्भाकडे सोडलं होतं ते आवरलं गेलं नाही आणि त्याचा परिणाम गर्भावर होऊन गर्भाला त्रास होतोय. गर्भाने उत्तरेला सांगा, कृष्ण परमात्म्याने उत्तरेला सांगितलं की मी वाचवायला तयार आहे, पण मला पहिल्यांदा काहीतरी द्यावं लागेल. उत्तरा म्हणायला लागली मी काय द्यावं देवा, सगळं तुझंच आहे, तुझ्याशिवाय आमच्याकडं काय आहे? तूच आमच्या मागे पुढं आहे, मागे पुढे उभार आहे, सांभाळीत आली आघात. आपण गुरु परंपरेच्या अभंगामध्ये हे प्रमाण म्हणतो, या सगळ्यांना तूच वाचवलेलं आहे, आमच्याकडं जे काही आहे देवा तुझंच आहे. महाराजांचा एक सुंदर अभंग आहे, कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. देवा मी तुझी पूजा कशानं करू? वाहू दक्षिणा परी धातू नारायण. देवा तुला पाणी वहावं म्हटलं तर ते तुझं स्वरूप आहे, दक्षिणा वहावी म्हटलं तर धातूच नारायण आहे, फुलं वाहवी म्हटलं तर ती तुझीच आहे. आम्ही काय वाहू तुला, काय देऊ, कशाने पूजा करू? कासयाने पूजा करू केशी राजा. देवा मी तुझी पूजा कशानं करू? पूजा करायला माझ्याकडे काहीच नाही, हे सगळंच तुझं आहे. जीवनामध्ये आमच्याकडे काहीही नाही आणि आता आम्ही तुला काय देऊ? काही देऊ शकत नाही. आणि म्हणून उत्तरा म्हणायला लागली मी काय देऊ सांग. अहो देवानं ज्यांच्याकडे मागणी करावी त्या उत्तरेचा अधिकार काय? आपण सगळे देवाकडे जातो, देवाच्या समोर वंदन करत असताना, पाया पडत असताना, डोकं टेकवत असताना देवाला मागणी करतो, देवाला मागतो. आपण देवाकडे जाऊन देवाला मागणारे आहोत, पण देव ज्यांना मागायला येतो त्या भक्ताचा अधिकार काय? त्या भक्ताची अवस्था, त्या भक्ताची उंची, त्या भक्ताच्या अंतःकरणातली बैठक काय आहे आपण त्याचा विचारही करू शकत नाही. उत्तरा म्हणायला लागली देवा सांगा काय द्यायचंय तुम्हाला? कृष्ण परमात्म्याने सांगितलं मला गर्भाचं संरक्षण करण्यासाठी गर्भामध्ये प्रवेश करावा लागेल आणि गर्भात प्रवेश करायला मला तुमचं मातृत्व हवंय. देव ज्या उत्तरेला मातृत्वाची अपेक्षा करतोय ती उत्तरा किती महान आहे. जगाचा मालक, अनंत ब्रह्मांडे उदरी असा हा परमात्मा ज्या उत्तरेच्या गर्भामध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय, उत्तरेला माता म्हणून स्वीकारण्याचा प्रयत्न करतोय, त्या उत्तरेचा अधिकार किती मोठा आहे. कारण ती उत्तरा सामान्य नाही, परीक्षितीची माता आहे. प्रत्येकानं माता होण्याचा नेहमी प्रयत्न करावा. मग यामध्ये आपल्याला विचार पाहता येणार आहे, माता कोणाला म्हणावं, आई कोणाला म्हणावं. आणि आत्ताच्या काळात एक शब्द आलेला आहे बघा, मुलं काय म्हणतात आईला? पाश्चात्य संस्कृतीतला शब्द आहे मम्मी. मम्मी म्हणावं का? आमचा जेवढा शैक्षणिक विकास झाला तेवढा सांस्कृतिक ऱ्हास झालेला आहे.
आणि यातून आम्ही बाजूला गेलो. ममी या शब्दाचा मी पूर्वी टीव्ही चॅनलच्या एका सिरियल मध्ये अर्थ ऐकलेला. ममी म्हणजे प्रेत. झाल्यानंतर मला सिरियलचं नाव विचारा, मी सांगायला तयार आहे. प्रेत, घरातलं चालतं फिरतं प्रेत. कोण कोण घरातलं चालतं फिरतं प्रेत. चला ठीक आहे, जाऊ दे, आवडतं आपल्याला. आई म्हटलेलं बरं वाटत नाही. मग मी म्हटलं की आपल्यालाही वाटतं आपण खूप मोठे सुशिक्षित, कुठंतरी कुठल्या एका विशिष्ट याच्यावर गेलो. आमच्या गुरुजींनी याच्यावर खूप चिंतन सुंदर मांडलेलं आहे. जी जन्म देते तिला ममी म्हणा, जी वाढवते तिला आई म्हणा, आणि जी घडवते तिला माता म्हणा. केवळ जन्माला घालणं म्हणजे मातृत्व नव्हे, घडवणं ही जबाबदारी आपली आहे. अहो, देव जिला माता म्हणून स्वीकारायला तयार आहे ती उत्तरा, आणि त्या उत्तरेकडून मातृत्व स्वीकारलं आणि कृष्ण परमात्म्याने गर्भामध्ये प्रवेश केला. गर्भामध्ये प्रवेश केल्यानंतर ब्रह्मास्त्र आवरण्यासाठी कृष्ण परमात्म्याने सुदर्शन चक्र सोडलं. पण त्या सुदर्शन चक्राचा एवढी गती होती, त्या गतीचा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. भगवंताने ते ब्रह्मास्त्र आवरलं आणि परीक्षितीला आईच्या गर्भामध्ये असताना कृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं. अहो, ज्या बाळाला, ज्या गर्भाला, मातेच्या गर्भामध्ये देवदर्शन घडतं, त्यांना पुन्हा वेगळी श्रीमद भागवत कथा ऐकायची काय आवश्यकता आहे? परंतु परीक्षितीसाठी कथा सांगितल्याचं चरित्र आपण पाहतो. ते ब्रह्मास्त्र आवरलं आणि कृष्ण परमात्मा द्वारकेला गेले. कारण द्वारकेला सगळं यादव कुळ होतं, त्यांच्यामध्येही त्यांना काही काळ घालवायचा होता. आणि म्हणून बघा, महाराज येताना कधी यश 10 मध्ये, कधी यश 11 मध्ये, कधी यश 5 मध्ये, यश 6 मध्ये, प्रत्येकाजवळ वेळ खर्च करावा लागतो. तसं कृष्ण परमात्म्याने कधी पांडवांकडे, कधी यादवांकडे, कधी गोकुळामध्ये, कधी वृंदावन मध्ये कृष्ण परमात्मा द्वारकेला गेले. आणि काही कालावधीमध्ये उत्तरेला, कालावधी पूर्ण झाल्यानंतर उत्तरेकडून परीक्षिती राजाचा जन्म झाला. परीक्षितीचा जन्म हा उत्तरेच्या गर्भातून झाला. परीक्षिती भगवान की जय. परीक्षितीचा जन्म झाल्यानंतर परीक्षिती रडायला लागला. जन्मलेलं लहान बाळ रडतं नेहमी. नवे नवे विज्ञान सांगतं जन्मलेल्या बाळानं पहिल्यांदा रडावं, कारण जन्मभर काय रडायचंय असं विज्ञानाला वाटत असेल. नाही रडलं तर त्याला चिमटा घेऊन रडवतात जन्मलेल्या बाळाला, असं म्हणतात बरं का. मी कधी कोणाला बघायला जात नाही, नामकरणाला हजर नसतो, साखरपुड्याला नसतो, पण सांगतात आपल्या चर्चेतनं आलेले विषय मी मांडतो. अनुभवातला माझा एक पण विषय नाही यातला. त्याला चिमटा घेऊन रडवतात. जर बाळ नाही रडलं तर डॉक्टरला ताण येतो. रडलंच पाहिजे. पण परीक्षितीचं रडणं वेगळं होतं. रडण्यावर मी अर्धा तास बोलू शकतो बरं का. कारण आपल्यातली घरातली व्यक्ती गेल्यानंतर रडतात माणसं. पहिल्या तासातलं रडणं वेगळं, 2 तासांनी रडणं वेगळं, 4 तासांनी रडणं वेगळं.
आणि पुन्हा जशी माणसं येतील तसं रडणं वेगळं. रडण्याचे प्रकार आहेत आपले. याचा विचार मीच मांडायला लागलो असं नाही, तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे. संत तुकाराम महाराजांनी. पण पुन्हा काही मला मंडळी म्हणतील की महाराज कधीपासून अभंग लिहायला लागले. सासू साठी रडे सुना, सासू साठी रडे सुना, सासू साठी रडे सुना, सासू साठी रडे सुना. भाव अंतरीचा भिन्ना, महाराजांचा अभंग आहे बरं का, हे माझं चिंतन नाही. महाराजांचा अभंग आहे. सासूबाई वारल्यानंतर सूनबाईचं रडणं कसं असतं, रडण्याचा प्रकार, याचा विस्तार करत नाही, पुढे जाऊ आपण. पण परीक्षितीचं रडणं वेगळं होतं. मग परीक्षितीच्या रडण्यासाठी औषध उपचार चालू झाला, रडणं थांबेना. आपल्या भागात काही जास्त दिवस जगलेल्या आजीबाई असतात, त्यांना बोलवून त्या बाळाला दाखवलं जातं, त्यांचं सगळं झालं. मग पुढचा आपल्याकडे विषय असतो, आपले गेलेले आजी आजोबा, त्यांची नावं ठेवून बघा. सगळे प्रकार संपले, पण परीक्षिती काही रडायचं थांबेना, कारण त्याचा विषय वेगळा होता. तो जन्मल्याबरोबर परीक्षण करत होता. मला गर्भामध्ये ज्याचं दर्शन झालं तो दिसत नाही, मला आता त्यालाच पाहायचंय, या बाकीच्यांना पाहायची इच्छा नाही, म्हणून परीक्षिती रडत होता. किती भाग्यवान आहे. गर्भामध्ये जे दर्शन झालं ते दर्शन मला आत्ताही पाहिजे, म्हणून देवदर्शनासाठी तीव्र तळमळीने परीक्षितीचं रडणं चालू होतं. परीक्षणातून दर्शन होतं. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशील, देवा तुम्हाला केव्हा भेटशील. मग पांडवांचे सगळे उपाय संपल्यानंतर पांडव शेवटचं अस्त्र काढायचे, देवाची आठवण करायची, देवाचा धावा केला की देव हजर. कृष्ण परमात्म्याचं स्मरण केल्याबरोबर कृष्ण परमात्मा हजर झाले आणि विचारायला लागले, आता काय झालं म्हटले, कशासाठी माझी आठवण केली. त्यांनी सांगितलं की अभिमन्यूला उत्तरेला मुलगा झाला, रडतोय, रडायचंच थांबेना. कृष्ण परमात्मा म्हणायला लागला, मूल रडायचं थांबेना म्हणून मला बोलवतात. महाराजांना काय काम सांगावं, काय वगैरे कळलं पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. तसं देवाला काय सांगावं, देवाच्या समोर काय विषय मांडावा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि त्या भूमिकेतून देव म्हणायला लागले, मूल रडायला लागलं म्हणून माझी आठवण केली. ते म्हणायला लागले, रडायला लागलो म्हणून नव्हे, सगळे उपाय संपून ते थांबेना म्हणून तुमचं स्मरण केलं. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, घ्या म्हटले. कृष्ण परमात्म्याच्या मांडीवर परीक्षिती राजाला दिल्याबरोबर परीक्षितीने एकदा निहाळून चेहरा पाहिल्याबरोबर परीक्षितीनं रडणं थांबवलं. किती भाग्यवान आहे परीक्षिती.
परीक्षितीनं देवाला पाहिलं आणि परीक्षिती शांत झाला. सगळे म्हणायला लागले. देवाच्या मांडीवर दिल्याबरोबर परीक्षिती रडायचं थांबला. म्हणून आपण सुद्धा आपलं बाळ आलेल्या पाहुण्यांच्या मांडीवर देतो. बघा बघा म्हणून मांडीवर देतो, पण खरं तर कुणाच्याही मांडीवर देऊ. चला ठीक आहे, का वगैरेचा विचार आपल्याला पाहता येणार आहे, पण देवाच्या मांडीवर दिलं. देवाने त्याला पाहिलं, त्याचं परीक्षण संपलं आणि तो शांत झाला. म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवण्यात आलं. ज्या वेळेला कलीने प्रारंभ केला त्यावेळेला पांडवांनी महाप्रस्थान करायचं ठरवलं आणि परीक्षितीला राज्यावर बसवलं. त्यांनी महाप्रस्थान केलं. परीक्षितीने राज्यकारभार चालवत असताना त्यांना कली दिसला आणि कलीला मारण्यासाठी परीक्षितीने बाण बाहेर काढला आणि मारायला सुरुवात केल्यानंतर कलीने परीक्षितीची शरणागती पत्करली आणि त्यांना सांगितलं की मला आश्रय द्या. आश्रयाला आलेला आहे म्हणून त्याला अभय दिलं आणि त्याला सांगितलं की तू 4 ठिकाणी तुला वास्तव्याला जागा असेल. हिंसा, जारी, मारी वगैरे अशी 4 लक्षणा सांगितल्या आणि त्यामध्ये कली म्हणायला लागला, परीक्षिती राजा तुम्ही मला 4 गोष्टी दिल्या पण त्या सगळ्या वाईटच आहेत, मला एखादी तरी चांगली द्या. म्हटल्यानंतर परीक्षितीने सांगितलं सोने धातूमध्ये तुम्ही बसा. म्हणून आम्हाला सगळ्याला आता काय आवडतं, कथा झाली की आम्हाला सुद्धा अंगठी घालावी वाटते. मी फक्त यातून वेगळा आहे बर का. मी स्पष्ट सांगतो, माझ्यावर प्रेम करू नका, वारकऱ्यांवर प्रेम करा. तो सगळा पैसा दान वारकऱ्यांसाठी खर्च करा. म्हणून मी लग्नाला जात नाही. लग्नाला गेले की आहेर आहेरा बरोबर पुन्हा अपेक्षा, पांढरा आहेर का पिवळा आहेर, प्रत्येकाच्या अपेक्षा भिन्न असतात. आपण आपल्या आपल्या आयुष्यात आपण मिळवावं, पण बऱ्याच जणांना वाटत असतं की आपली बोटं कुणी भरवावीत, कुणी जाऊ द्या ठीक आहे. का कली आहे, हा कली गप्प बसू देत नाही. मग ती बोटातली अंगठी, गळ्यातलं लॉकेट, बाकी इकडल्या वर्गाचं सांगत नाही. मग ती जाणीव करून देत सारखं कली आहे. म्हणून या मोहपाशात आपण गुंतलो की नामस्मरणापासून बाजूला राहतो. गळ्यात दागदागिने, अंधाराच्या आत घरी चला, कीर्तन भजन राहू द्या. दागिन्यानं उठवून आणलं आम्हाला. कली सगळ्यात मोठा दागिना महाराजांनी सांगितलेला आहे. सर्व सुखार्यानो सर्व आनंद, 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 सर्व सुखार्यानो सर्व
सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे हा अलंकार. खरं याची शोभा जीवनामध्ये महत्वाची आहे. चला ठीक आहे, परीक्षितीने कलीला सांगितलं सोनं धातू तुमच्यासाठी मी देतो. ताबडतोब कलीने परीक्षितीच्या डोक्यावर असलेल्या मुकुटातील सोन्यामध्ये प्रवेश केला. परीक्षिती फिरत फिरत एका पर्णकुटीकडे येत होता. तहान लागली आणि तहान लागली म्हणून त्याने विचार केला पर्णकुटीमध्ये आपल्याला पाणी मिळेल. आणि त्या पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर आपण पाणी घेऊया या विचाराने तो तिथं आलेला आहे. आणि तिथं आल्यानंतर शमी ऋषींचा तो आश्रम होता. त्याने त्यांना हाक मारली पण ते ध्यानस्थ बसले होते. ध्यानस्थ बसलेले शमी ऋषी मला पाहून डोळे बंद करून बसलेले आणि म्हणून त्यांनी बाजूला एक मेलेला सर्प होता तो पानाने उचलला त्यांच्या गळ्यामध्ये ठेवला. त्यांचा मुलगा शृंगी तो बाहेरून आतमध्ये आला. दृश्य पाहिलं आणि दृश्य पाहिल्याबरोबर ज्याने कुणी हे कृत्य केलं असेल त्याला 7 दिवसानंतर तक्षक सर्पाच्या दंशाने त्याचा मृत्यू होईल अशा पद्धतीचा शाप दिला. या पद्धतीचा शाप दिल्यानंतर परीक्षितीने आपल्या राज्यातल्या परीक्षितीला तो शाप सांगण्यासाठी शमी ऋषींनीच पाठवलं शृंगी ऋषींना. तो कळल्याबरोबर आपल्या राज्यातल्या सर्व ऋषी मुनींना एकत्रित केलं. प्रत्येकाला विचारायला सुरुवात केली की माझी 7 दिवसात सर्पदंशाने माझा मृत्यू आहे. 7 दिवसात मला कृतार्थ होण्याचा मार्ग कोण दाखवे. जीवनामध्ये ज्याला मुक्त होण्याची जिज्ञासा आहे, तळमळ आहे, त्याला साधक म्हणतात, मुमुक्षु म्हणतात. ज्ञानप्राप्तीची ज्याला इच्छा आहे त्याला जिज्ञासू म्हणतात. आणि असा जिज्ञासू परीक्षिती राजा होता. कुणीच सांगेना म्हणून तो निघाला, गंगेच्या तीरावर आला आणि त्या गंगेच्या तीरावर शुकाचार्यांचं आगमन झालं. शुकाचार्यांचं स्वभाव आणि लक्षण अधिकार असा सांगितला जातो. गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ एका ठिकाणी स्थिर होतात ते, कुठंच न थांबणारे शुकाचार्य. पण परीक्षिती राजासाठी 7 दिवस गंगा तीरावर कथा सांगण्यासाठी त्या ठिकाणी आले, विराजमान झाले. शुकाचार्यांच्या मुखातून परीक्षितीने कथा श्रवणाला प्रारंभ केला. परीक्षितीने अनेक प्रश्न विचारले आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून प्रथम स्कंदाचा विचार पाहतो आपण. यामध्ये द्वितीय स्कंधामध्ये 10 अध्याय आहेत आणि या 10 अध्यायामध्ये 10 अध्यायाचा विचार करत असताना विराट स्वरूप आहे भगवंताच्या लीला. भागवत ग्रंथाची 10 लक्षणं मांडली. तृतीय अध्यायामध्ये उद्धव आणि विदुराचा विचार सांगितला गेलेला आहे. उद्धवाचा निरोप घेऊन विदुर काका मैत्रेय मुनीकडे गेल्याचं चरित्र तृतीय स्कंदामध्ये पाहतो आपण. तृतीय स्कंदामध्ये सृष्टीचा विस्तार मांडत असताना वराह कथा आपल्याला सांगितली जाते. जय विजयाची कथा ही वैकुंठातून त्यांचं अधपतन या भूमिकेतून हा विचार सांगितला गेला. दिती आणि कश्यपांच्या माध्यमातून हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू सांगितले जातात. आणि या माध्यमातून विचार सांगत असताना हिरण्याक्षाचा वध करण्यासाठी भगवंताने घेतलेला अवतार म्हणजे वराह अवतार. यामध्ये कर्दमांचा आणि देवहूतीचा विचार मांडत असताना त्यांच्या उदरी कपिल देवांचा जन्म सांगितला जातो. कपिल मुनी हा देवाचा एक अवतार आहे.
6 शास्त्रातलं सांख्यशास्त्र ज्याने लिहिलं ते कपिल मुनी. या पद्धतीचा विचार पाहत असताना चतुर्थ स्कंदामध्ये दक्ष प्रजापतीचं वर्णन आणि ध्रुव बाळाचा विचार आपल्या समोर मांडला गेलेला आहे. याचा विचार मांडत असताना या चतुर्थ स्कंधामध्ये पृथ्वीराजाचं चिंतन मांडलं जातं आणि तृतीय स्कंदामध्ये 33 अध्याय आहेत आणि चतुर्थ स्कंदामध्ये 31 अध्याय आहेत. पंचम स्कंदामध्ये प्रियव्रताचं चरित्र आहे, ऋषभदेवाचं चरित्र, भरताचं चरित्र मांडत असताना जड भरताचाही विचार आपल्या समोर मांडला जातो. भरत राजा हा कोण आहे? भरत राजाचा विचार आपल्याला पाहता येणार आहे. आणि अशा या भरत राजाचं चिंतन मांडत असताना भरताने आपलं सर्वस्व त्यागलेलं होतं. भरताने आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे आणि त्याग केल्यानंतर तो अरण्यामध्ये येऊन पर्णकुटी स्थापन करून ध्यान धारणेला, अनुष्ठानाला, साधनेला त्याने प्रारंभ केला. एके दिवशी भरत राजा नदीवर स्नानासाठी गेलेला असताना गर्भवती असलेली हरिण पाणी पिण्यासाठी तिथं आलेलं आहे आणि ते पाणी पित असताना पाठीमागून वाघाचा आवाज कानावर आला. वाघ म्हणजे हरणीच्या दृष्टीनं मृत्यू आहे. आपल्या दिशेने मृत्यू येतोय म्हटल्यानंतर ती भयभीत झाली. आपल्याला कुठं जायचंय, कुठं जावं तिला सुचेना. नदीचं पात्र मोठं होतं. नदीच्या पात्रात उडी घेतली. शरीराला ताण पडला, पोटातला गर्भ गळून पाण्यात पडला आणि हरणीने पुढे जाऊन आपला एका गुहेमध्ये प्राण सोडला. पडलेला गर्भ पाण्यामध्ये वाहू लागला. हे दृश्य भरत राजाने पाहिलं आणि भरत राजाने मनामध्ये विचार केला, हे आत्ताच जन्मलेलं पाडस आहे, त्याच्या नाकातोंडामध्ये पाणी जाईल आणि ते मरेल. त्याला बाहेर काढावं हा मनामध्ये विचार आला आणि सद्विचाराने पाण्यातून त्या पाडसाला बाहेर आणलं. बाहेर आणल्याबरोबर विचार बदलला. याला जर इथं ठेवलं तर एखाद्या पशुची याच्यावर दृष्टी पडेल आणि ते याला मारून टाकतील. म्हणून त्या हरणाच्या छोट्याशा जन्मलेल्या पाडसाला आपल्या आश्रमात आणलं. केवळ आश्रमात आणलं यात नवल नाही, त्याच्याविषयीचाच विचार चालू झाला. आपल्या बरोबर आलेली 100 मंडळी सोलापूरनं आली, ती जेवली का? त्यांनी चहा घेतला का? नाश्ता घेतला का? 100 जणांनी महाराजांचा विचार करायचा का महाराजांनी 100 जणांचा विचार करायचा? हे कोडं सुटणं खूप कठीण आहे. बघा, संसार म्हणजे नेमकं काय? घरदार सोडलं, बायका मुलं पसारा वाढवला नाही, पण शिष्य परिवार वाढवला, मठ वाढवला. संसार बदलला का त्यागला? चहा सोडला आणि कॉफी सुरू केली. आम्ही चहा घेत नसतो, त्यागी येत का? नाही, कॉफी घेत असतो आम्ही. त्याग नव्हे, शिष्य परिवार, मठ. मग त्या शिष्याने काय जेवावं? ईश्वर बघून घेईल, ईश्वर सत्तेतला भाग आहे तो. पण आपलं तसं नसतं. आपण विचार करतो आपल्या बरोबर आलेल्या मंडळींचा विचार आपणच केला पाहिजे. आपण ईश्वर होण्याचा प्रयत्न करतो. भरत राजाने हे सगळं सोडलं होतं, पण आता ते हरणाचं पाडस काय खाईल म्हणून त्यांनी त्याला चारा आणायला सुरुवात केली, गवत आणायला सुरुवात केलं. त्याच्यात त्यांचा वेळ जाऊ लागला. बराच काळ गेला, त्याचा लळा लागला. ज्याने आपलं राज्य त्यागलं, संसार त्यागला, सत्ता त्यागली, सर्वस्वाचा त्याग केला, त्या भरत राजाचा मोह हरणाच्या पाडसाशी लागला. मोह कधी कुठला लागेल? बघा, महाराजांना विचारतात मंदिराला रंग कसा द्यायचा? मंदिराच्या चिरा पडल्या, कुठून द्यायच्या? पैसे गोळा करा. कुणी गोळा केले की हिशोब द्यावा लागतो. महाराज हिशोब देतील का?
कोणी सांगितलं पैसे जमा करायला? हिशोब मागायचा विषयच नाही, पैसेच जमा करायचे नाहीत, हिशोब कुठून घ्यायचा? आम्ही पैसेही देतो आणि हिशोबही मागतो, म्हणजे महाराजांना संसारात ओढण्याचा प्रयत्न करतो. मी यातून बऱ्याच वेळा बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो, पण खूप मंडळी हुशार आहेत. परंपरेचा आधार घेऊन मला याच्यात ओढण्याचाच प्रयत्न करतात. परंपरा परंपरा. चला ठीक आहे, आपण चिंतन पाहतोय आणि या चिंतनामध्ये विचार करत असताना आपल्याला हरणाच्या पाडसाचं चिंतन पाहता येणार आहे. भरत राजा अंथरुणावर पडलेला आहे आणि अशा परिस्थितीत ते पाडस निघून गेलं. विचार चालू झाला भरत राजाच्या मनामध्ये, आता ते कुठं जाईल, कसं जाईल? हरणाचा विचार करत प्राण सोडला, म्हणून पुढं हरणाच्या जन्माला जावं लागलं. भगवद्गीतेमध्ये याचा सिद्धांत आहे, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम्. अंतकालामध्ये देवाचं स्मरण हे खूप महत्वाचं असतं. भरत राजाला पुढे 3 जन्म घ्यावे लागले असं चरित्र आपल्याला या ठिकाणी पंचमस्कंदामध्ये पाहता येतं. पंचमस्कंदामध्ये 26 अध्याय आहेत. षष्ठ स्कंदामध्ये अजामेळाचं चरित्र आहे. याच पद्धतीने वत्रासुराचा विचार हे चरित्राचं चिंतन मांडलं जातं. त्यातून आपल्याला 19 अध्यायाचा विचार, सप्तम स्कंदामध्ये 15 अध्यायाचा विचार सांगितला आणि यामध्ये हिरण्यकश्यपू आणि प्रल्हादाचं चिंतन मांडलं जातं. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपूला 4 मुलं, लाद, उल्लाद, अल्लाद आणि प्रल्हाद. एक बहीण आणि हे 4 असा विचार या ठिकाणी सांगितला गेला. आता आपल्याला डायरेक्ट प्रल्हादाला जन्मालाच घालावं लागलं, कारण मला चिठ्ठी आली आणि त्यामुळं मी दोन्हीकडून मध्ये हरिपाठानं केलेलं अतिक्रमण अर्ध्या तासाचं आणि इकडून आलेलं अतिक्रमण, या पद्धतीनं मला पुढे जावं लागणार आहे. माझ्या चरित्रामध्ये हिंदी गीतं, बाहेरची गीतं नसतात, कारण मी वारकरी संप्रदायाचा आहे आणि वारकरी संप्रदायाचं ऐश्वर्य मोठं आहे. का बाहेर जावं या विचारात आहे. मला पाठांतर होत नाही किंवा नाही असं म्हणून नव्हे, मी एका तत्वानं चालतो. समाजाला काय आवडतं याचा मी कधी विचार करत नाही. परंपरेला, संतांना, देवाला काय आवडतं त्या पद्धतीनं आपण कथा करावी या विचारामध्ये मी निघतो. म्हणून मी बाकीचं काही म्हणत नाही, फक्त चरित्र आणि अनुषंगानं जर संत वाङ्मयातली प्रमाणं आली तर ती प्रमाणं म्हणतो. या पद्धतीनं विचार मांडत असताना आपल्याला पुढे जावं लागणार आहे. प्रल्हाद मोठे झाले, त्यांना शाळेमध्ये घातलं. हिरण्यकश्यपूने आपल्या राज्यामध्ये फरमान पाठवलं होतं आणि त्या फरमानामध्ये असा निरोप दिलेला होता की आपल्या राज्यामध्ये कोणीही देवाचं भजन करायचं नाही. देवाचं भजन करण्याचा अधिकार कोणालाही नाही, या पद्धतीचा आदेश हा हिरण्यकश्यपूने काढलेला होता. आणि हिरण्यकश्यपूचा दरारा खूप मोठा होता, म्हणून कोणी धाडस करत नव्हतं. पण प्रल्हाद हा जन्मताच भगवंताचं नामस्मरण करत होता. एके दिवशी हिरण्यकश्यपूने विचार केला की प्रल्हाद शाळेमध्ये घातलेला आहे, पण काय काय शिकतो हे बघितलं पाहिजे. आता पालक मंडळी मुलांना कॉलेजमध्ये घालतात, फी भरतात, मागेल तेवढे ऑनलाईनने पैसे देतात, पण काय शिकतो याच्याकडेच बघत नाही.
जे बघावं ते बघितलंच पाहिजे. केवळ मुलांना ऍडमिशन घेऊन देणं हे पालकत्व नव्हे, वेळेवर पैसे पाठवणं हे पालकत्व नव्हे, संस्कार हे पालकत्व आहे. आणि तिथंच आम्ही कमी पडतो. या भूमिकेतून विचार करत असताना हिरण्यकश्यपूला वाटलं शिक्षण काय चालू आहे. आत्ताची सगळी मुलं शिक्षण घेतो म्हणतात, पण सगळं शिक्षण मोबाईलचं आहे, मोबाईलचं शिक्षण आहे. आणि त्यात पुन्हा कोरोनानं सगळ्याला मोबाईलच्या ऑनलाईन मध्ये आणलं. मुलं सांगतात ऑनलाईन अभ्यास चालू आहे, पण यांचं ऑनलाईन दुसरंच चालू असतं. आमची महाराज मंडळी भजन कीर्तनात ही मोबाईल ठेवेना. एवढे आम्ही मोबाईलच्या संलग्न झालो आणि या पद्धतीनं आम्ही पुढे निघालो. शिक्षण काय आहे हे हिरण्यकश्यपूला वाटलं. आपल्या मुलानं काय घेतलेलं आहे विचारावं म्हणून एका सेवकाला पाठवलं. पण भक्त प्रल्हाद आपल्या सवंगड्यांबरोबर नामस्मरण करत होता. सगळे नाचत होते, नामस्मरण चालू होतं. आणि ते नामस्मरण करत असणाऱ्यांच्या जवळ तो सेवक आला, हाका मारू लागला, ऐकायला येईना म्हणून भक्त प्रल्हादाला धरल्याबरोबर तोही नामस्मरणामध्ये दंग झाला. हिरण्यकश्यपूला वाटलं आपण पाठवलेला सेवक तिकडे आहे म्हणून दुसरी व्यक्ती पाठवली, तिसरी व्यक्ती पाठवली, शिक्षकाला पाठवलं. जे जातील ते तिकडच, ते यायचे प्रल्हादाला धरल्याबरोबर ते नामस्मरण करायचे. असं कोणतं नामस्मरण त्या ठिकाणी चालू होतं. आपण थोडस भजन करू आणि मग त्या पुढच्या चरित्राकडे येऊया. नारायण नारायण श्रीमन् नारायण नारायण नारायण
प्रल्हादाचं भजन चालू होतं. शेवटी हिरण्यकश्यपूने विचार केला, जो जातो तो तिकडच थांबतोय, काय बघावं. म्हणून स्वतः हिरण्यकश्यप प्रल्हादाकडे आला. दृश्य पाहिलं. प्रत्येक जण नारायण नारायण भजनामध्ये रंगलेला आहे, नाचतोय, उड्या मारतोय. हिरण्यकश्यपूने हाका मारल्या, पण ते समरस झालेले होते. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला धरल्याबरोबर प्रल्हाद देहावर आले आणि सगळं भजन थांबलं. तुम्ही म्हणाल, प्रल्हाद कसा काही नारायण नारायण म्हणेना? आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर तो बल्ब गेलेला बल्ब आहे. गेलेला बल्ब कुठल्याही होल्डरला लावा लागतच नाही. त्यामुळं भजन कोण करत, हा विचार आता वेगळा मी मांडणार नाही. भक्त प्रल्हादाचं चरित्र खूप मोठं श्रवणीय आहे, पण आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि या पद्धतीनं विचार करत असताना अष्टम स्कंदामध्ये 24 अध्याय आपल्या समोर मांडलेले आहेत. यामध्ये वामन अवतार आहे, मत्स्य अवतार आहे, हरी अवतार आहे, मोहिनी अवतार आहे. आणि अशा पद्धतीनं या अवताराचं चिंतन करत असताना प्रभू रामचंद्रांचा अवतार ही आपल्याला सांगितला जातो. त्याच पद्धतीने कृष्ण परमात्म्याचा अवतार. कृष्ण परमात्म्याने देवकी आणि वसुदेवांच्याकडे अवतार का धारण केला, कसा धारण केला, याचं थोडक्या वेळेत चिंतन मांडतो. कारण आदरणीय गणेश महाराजांनी या ठिकाणी दृश्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या दृश्याकडे आपल्याला लवकरच जायचं आहे. ज्या वेळेला वसुदेव आणि देवकीचं लग्न झालं, त्यांची वरात निघाली आणि त्या रथामध्ये सारथ्यपण करण्यासाठी कंस बसलेला आहे. आता या ग्रंथामध्ये देवकीचे वडील देवक या राजाने देवकीला काय काय दिलं होतं माहेरी जाताना, सगळा विस्तार खूप मोठा आहे. पण मला आता माझ्या समोर वेळेची खूप मोठी अडचण आहे आणि त्यामुळं हा विषय मला मांडता येणार नाही. पण देवक राजाने त्यांच्याबरोबर हे सगळं दिलेलं होतं. त्यांचं लग्न झालं, वरात निघाली. वरातीची प्रथा त्या वेळेपासून आहे. मला शंका यायची, वरात कशासाठी काढतात? आम्ही आतापर्यंत मुक्त होतो, आता बंधनात अडकलो हे जगाला जाहीर सांगण्यासाठी वरात असेल असं मला वाटायचं. कारण लग्नाच्या अगोदर आणि नंतरचा विचार केला तर लग्नाच्या अगोदर प्रत्येक जण मुक्त असतो. कुणाच्या परवानगीची कुणालाही गरज का असते? वृंदावनला जाऊ का? कुणाला विचारावं लागतं? ज्यांनी वरातीतून पुढे आले त्यांनाच. मग ते दोघेही पुरुषांना पत्नीला विचारावं लागतं आणि महिलांना पतीला विचारावं लागतं. चला ठीक आहे, ही वरात त्या वेळेपासून निघाली. वरात अर्ध्यावर आली ना आकाशवाणी झाली. कंसा, तू ज्यांच्या वरातीमध्ये आहे, तू ज्यांना घेऊन जातोय त्या देवकीचा 8वा पुत्र तुझा कर्दन काळ असेल, तुझ्या मरणाचा कारण असेल, तुझा तो वध करेल. आकाशवाणी ऐकली आणि कंस उठला, तलवार काढली, देवकीच्या अंगावर धावून गेला. वसुदेवांनी त्यांना थांबवलं आणि बोलायला सुरुवात केली की तू हिला मारू नकोस, कारण ती तुझी बहीण आहे आणि तिला मारलं तर स्त्री हत्या घडेल. बरेच प्रयत्न केले आणि त्यांना सांगितलं की आम्हाला कारागृहात ठेव, आमची मुलं आम्ही तुला देऊ, पण त्यांना मारू नको. ते पटलं आणि त्यांनी कारागृहात ठेवलं. पहिली संतती झाली आणि पहिली संतती झाल्याबरोबर वसुदेवानी ती घेतली, कंसाकडे गेले. कंसाने सांगितलं 8वा कर्दन काळ आहे, याला घेऊन जा. वसुदेवाला आनंद झाला नाही, कारण वसुदेवाला माहित होतं कंसाची बुद्धी कधी बदलेल. दुष्टांची बुद्धी सकाळी चांगली असते, दुपारी बदललेली असते, संध्याकाळी
चांगली होते म्हणून सकाळी भांडणं झाली की संध्याकाळी एका ताटात बसतात. कोण विस्तार करत नाही. आणि कंसाने त्यांना सोडलं म्हणून हा कारागृहात आला. देवकीला खूप आनंद झाला. पण इकडं नारद महर्षी कंसाकडे आले. कंसाला म्हणायला लागले, काय केलं आपण राजा? नाही म्हटले, हा पहिला आहे. पहिला मला काय पहिल्याची भीती नाही, आठव्याची भीती आहे. ताबडतोब नारदांनी युक्तीनं त्यांना पटवून द्यायला सुरुवात केली. तू जिथून मोजतो तो आठवा, पण देवानी आठव्यापासून मोजायला सुरुवात केली तर पहिलाच आठवा ठरणार आहे. म्हणून रेल्वेचा डबा यश-1 कुणीकडे, यश-10 कुणीकडे, इंजिनकडे का, हे कुणालाच का सांगता येत नाही. जाणारी गाडी येताना फक्त इंजिन बदलतं. यश-1 तिकडं असलं तर पुन्हा यश-12 इंजिनकडे येत. म्हणून कुणीच सांगू शकत नाही. मग ऍप आला. आता ऍपवर बघायला लागली मंडळी कुणीकडे. क्रम चुकला की हे चुकणार आहे. आणि म्हणून नारदाने सांगितल्याबरोबर कंसाला ती संतती घेतली आणि मारून टाकली. 6 जणाला अशा पद्धतीने मारलं. 7वा गर्भ हा योगमायेच्या माध्यमातून तो गोकुळाला प्रविष्ट केला, संक्रमित केला. म्हणून त्यांना संकर्षण सुद्धा म्हटलं गेलं. आणि अशा पद्धतीने 8व्याची गर्भधारणा झाल्याचं चरित्र आपल्या समोर मांडलं जातं. आणि या पद्धतीने चरित्राचा विचार करत असताना श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये अष्टमी या तिथीला देवानी अष्टमीच का निवडली, श्रावण महिनाच का निवडला, कृष्ण पक्ष का निवडला? त्या पंधरवाड्याला नावच आलं कृष्ण पक्ष. ज्या पक्षात, ज्या पंधरवाड्यात देवानी कृष्णाने जन्म घेतला त्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आणि प्रतिपदा ते पौर्णिमा याला शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. रात्रीच्या वेळेला माध्यानामध्ये कृष्ण परमात्म्याने कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेवांच्या उदरी जन्म घेतला. कृष्ण भगवान भगवंत त्या ठिकाणी प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर कृष्ण भगवंताने बोलायला सुरुवात केली, काही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था केलेली आहे, तुम्ही मला फक्त नंद बाबांच्या घरी घेऊन चला. नंदाचे घराला मजली गोकुळाला, मनसी असे रक्षपाळ, तेम्या मोहिले सकळ. कृष्ण परमात्मा बोलू लागले. काही जण म्हणतील ते कसे बोलू लागले, म्हणूनच पूर्ण अवतार सांगितलेला आहे. मला हे पटवून देता येणार आहे, पण वेळेअभावी मी या विस्तारात आता जाऊ शकणार नाही. देव बोलायला लागले आणि सांगायला लागले, मी सगळी व्यवस्था केलेली आहे. भगवंताला वसुदेवाने एका टोपलीमध्ये घेतलं. ती टोपली डोक्यावर घेतली, गळ्यातला साखळदंड पडला, कड्या कुलप तुटली आणि गोकुळाचा मार्ग सुखकर झाला. यातून एक संदेश आहे, देवाला मस्तकी घेतल्याबरोबर बंधन तुटतात आणि देवाला मस्तकी घेतल्याबरोबर मार्ग सुखकर होतो. आणि या पद्धतीने गोकुळाचा त्यांचा मार्ग हा सुखकर झाला. रक्षपाळ मोहित झाले आणि त्या ठिकाणी वसुदेव हे गोकुळाच्या दिशेने निघाले. गोकुळाच्या दिशेने वसुदेव निघत असताना मार्गामध्ये यमुना नदी होती. त्या यमुनेच्या पात्रातून वसुदेव निघाले. यमुना मातेला वाटलं की आपल्या पात्रातून प्रत्यक्षात परब्रह्म परमात्मा कृष्ण भगवान निघालेले आहेत.
आणि त्यांचं दर्शन आपण घेऊ नये. त्यांच्या दर्शनाविना राहणं म्हणजे अभागी होऊ नये. म्हणून यमुना नदी पात्र वाढवू लागली. वसुदेवांच्या कमरेपर्यंत पात्र होतं, ते खांद्यापर्यंत आलं, गळ्यापर्यंत आलं, तरी वसुदेवांचा निश्चय टळला नाही. जगन्नियंता भगवंत आपल्या बरोबर आहे. देवालाच वाटलं यमुना ऐकणार नाही, आपला पाय बाहेर काढला. यमुनेला देवाच्या पायाचा स्पर्श झाल्याबरोबर यमुनेनं वाट करून दिल्याचं चरित्र मांडलं जातं. यमुनेनं वाट का करून दिली? यमुनेचं पाणी काळंय पण वाळू पांढरी आहे. यमुना देवाला सुचवायला लागलीये, मी दिसायला काळी आहे, असायला नव्हे. मी आतून खूप शुद्ध आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. देवा, माझ्या तुम्ही दिसण्यावर जाऊ नका, माझ्या अंतःकरणाचा ठाव पहा आणि माझा तुम्ही स्वीकार करा. नवे नवे रासलीलेमध्ये मला तुम्ही सहभागी करून घ्यावं, याच्यासाठी मी माझं अंतःकरण तुमच्या समोर समर्पित करते. म्हणून यमुनेनं आपलं अंतःकरण, हृदय त्यांच्या समोर मांडलं. वसुदेव गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये देवाला ठेवलं आणि वसुदेवाला वाटलं की शेवटचं दर्शन घ्यावं. वसुदेवांनी भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर समाधी लागली, कारण ते दर्शनच तसे. लीला लाघवी परमात्मा या भगवंताचं दर्शन घेतल्याबरोबर वसुदेवाला समाधी लागली. कृष्ण परमात्मा विचार करायला लागले, हे असे समाधीत राहिले तर आपली पुढची लीला आपण कशी करणार? म्हणून त्यांना देहावर आणलं आणि सांगितलं की इथं योगमायेनं जन्म घेतलेला आहे, तिला घ्या आणि तुम्ही मथुरेला जा. वसुदेवांना वाटलं काय आपलं प्रारब्ध आहे. सगळं जग, साधक मंडळी, जपी तपी सगळीच मंडळी, ऋषी मुनी मायेतून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतः देव मला मायेचा स्वीकार करा म्हणायला लागले. देव इच्छा, ईश्वर इच्छा म्हणून त्यांनी मायेचा स्वीकार केला. मथुरेच्या दिशेने आले. मथुरेत आले, कारागृहात आले. मायेला खाली ठेवल्याबरोबर पुन्हा साखळदंड गळ्यात पडला. कड्या कुलप जैसे ते रक्षपाळ जागे झाले. यातून मी नेहमी चिंतन मांडतो, मायेचा स्वीकार केला, बंधनं वाढली, आणि देवाचा स्वीकार केला, बंधनातून मुक्ती. एवढं चरित्र जरी या 5 दिवसात कळलं तरी आपल्या जन्माचं सार्थक आहे. हे पटवून देण्यासाठी नेहमी मी एक व्यवहार मांडतो. माया 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 म्हणजे कोण? परवा मी सांगितलं होतं, माया म्हणजे कोण? बायको. कारण बायको आपलं स्वरूप कळू देत नाही, आहे त्याला झाकते, नको ते दाखवते, तिलाच माया म्हणतात. ही माया कळणं खूप कठीण आहे. आणि म्हणून मी एक विचार नेहमी मांडत असतो, न बोलता फुलं घ्यायची आहेत बरं का. महिला मंडळ, तुम्ही हातामध्ये फुलं घेणार आहेत का? कसं आहे, लाईव्ह असल्यामुळं पुढचा शब्द मी उच्चारला नाही. हातात घ्यायचे आहेत बरं का आपल्याला. त्यामुळं लक्ष द्या. माया माया म्हणजे काय, ती बंधनं कशी घालते, यावर एक चिंतन मांडतो. लग्नाच्या अगोदरचे दिवस चांगले का लग्नानंतरचे? उत्तर माहित नाही का धाडस नाही? अगोदरचे चांगले का? माया नव्हती, हेच मायेचं लक्षण आहे. माया आली, बंधनं वाढली. चला जाऊ द्या, जास्त विस्तार करत नाही. गोकुळामध्ये जसजशी पहाट होऊ लागली, दिवस उजडू लागला, तस तसा कृष्ण परमात्म्याचा त्या ठिकाणचा उत्सव हा आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आणि नंद बाबांच्या घरचा जो उत्सव आहे, हे चरित्र खूप मोठे गोकुळातलं. आणि या चरित्राला माझ्या दृष्टीनं फक्त गोकुळ सांगायला 7 दिवस लागतात. चरित्रच इतकं मोठं आहे, पण आपण चरित्राकडे जाण्यापेक्षा त्यातला भाव स्पर्श करावा,
आणि त्या भावस्पर्शाचा विचार हा वृंदावन सारख्या पवित्र धामामध्ये करावा म्हणून वृंदावन मध्ये कथेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने गोकुळामध्ये सर्व ठिकाणी वार्ता पसरली की देवाचा जन्म झाला, देवाचा जन्म झाला. हा महाराज गणेश महाराज गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधे श्याम. इथं मध्ये वाढ द्या, मध्ये वाढ द्या. महिला मंडळ सर्वजण आमच्यासोबत म्हणा. सुस्वागतम कृष्ण, सुस्वागतम कृष्ण. फुलं टाका, फुलं टाका. कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय. जय श्री राधे श्याम. बड़ो प्यारो लागे ओ सावरिया, बड़ो प्यारो लागे ओ सावरिया. ओ मेरो यशोदानंदन ओ सावरिया, ओ मेरो देवकी नंदन ओ सावरिया. ओ बड़ो प्यारो लागे, ओ बड़ो प्यारो
वृंदावनात आल्यावर गोकुळात आल्यावर व्हायला पाहिजे. तुमचे चेहरे बोल असं नाही वाटून आलं तेवढं झालं. मग थोडीशी फक्त मला ट्रायल घ्यायची, किती आनंद झाला. मी म्हणेन नंदबाबा बधाई हो, इकडच्या मंडळीनं म्हणायचं बधाई हो. मी म्हणेन यशोदामय्या बधाई हो, इकडच्या मंडळीनं म्हणायचं बधाई हो. पहिला मान इकडच्या मंडळीला देतो. नंदबाबा बधाई हो, बधाई हो. अरे नाही जमलं, इकडच्या मंडळीचा आवाज पहा तयार लागला काय. यशोदामय्या बधाई हो, हा असा आवाज आला पाहिजे. पुन्हा तुम्हाला संधी एकदा. नंदबाबा बधाई हो. नाही जमलं, नाही जमलं. इकडची मंडळी पाहता. यशोदामय्या बधाई हो. वा वा वा. आता ज्यांना ज्यांना आनंद घ्यायचा आहे ना, आपल्या जागेवर उभं राहून मस्त गरबा खेळणारी मंडळी जे आहे ते राहून घ्या. बोल कृष्ण परमात्म्याचा आपण 2 मिनिटं फक्त गरबा घेऊ आणि लगेचच पाळणा. आणि गरबा खेळणारे जे आहेत ते राहू दे. सर्वच उभे राहा आपल्या जागेवर. उभे राहून असं गोल करा, राहू दे. सगळ्या मंदिरात गोल करा. वसुदेवजीला मदत घ्या, कृष्णाला मदत घ्या. शक्यतो ते मधातले हे जे आपले आहेत ना गाद्या काढून टाका. तुम्हाला गाद्याच्यामुळे पुरुष मंडळी मधल्याच कक्षेत थांबा, महिला मंडळ गोल करा. पलीकडल्या बी कक्षेला जावा, असं गोल करा महिला मंडळ. एक तर जागा पुरणार नाही एवढ्या, असं गोल करा राऊंड. पलीकडल्या कक्षेतला असं गोल राऊंड करा महिला मंडळ. ज्यांना ज्यांना लक्षात यायला लागलेलं आहे त्यांनी चला. काही जण इथं थांबा, काही जण पलीकडे जावा. गोल करा गोल. किती सांगू मी सांगू नाना, किती सांगू मी सांगू नाना. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोळ हसू गानात नाचू गाऊ तालात पैंजण धरले. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोळ हसू गानात नाचू गाऊ तालात पैजण थरथरले. कान्हा दिसतो उठून गोपिया नटून, कान्हा दिसतो उठून गोपिया नटून. नवगीता शृंगार केला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भये. गोकुल में भगवान प्रकट भये. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भयो. गोकुल में भगवान प्रकट भयो. गोकुल में भगवान. हर्ष भया नर नारी के मन, हर्ष भया नर नारी के मन. उमड़ा प्रेमा तुम्हारा, उमड़ा प्रेमा तुम्हारा. काल कराल ते बंधन टाले, काल कराल ते बंधन टाले.
करती कथा गाती गाणे भुइया तोरणे करती कथा गाती गाणे भुइया तोरणे करती कथा गाती गाणे भुइया तोरणे करती कथा गाती गाणे दुरून टाळी वाजायची डोलून एकीमेकीच्या अंगावर पडल्या जाते राधे 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 Radhe
5 सवासनी या पाळण्याच्या 5 महिला या 5 फक्त यजमानच या 5 बाया या बाकी बसा का बाकी खाली बसा आलेले आहेत आता बाकी कोणी येऊ नका बसा खाली बसा आलेले या वसुदेवजी कृष्णाला बाकीचे बसा खाली बसा बसले मावशी बसा बसले आहेत काय पाळणा म्हणणार आहे हलू हलवा माझ्या सोनुल्याचा पाळणा हलू हलू हलवा माझ्या सोनुल्याचा पाळणा हलू हलू हलवा माझ्या सोनुल्याचा पाळणा हलू हलू हलवा माझ्या सोनुल्याचा पाळणा वचला माझा चकोला माझा चकोला किती छान दिसतो किती छान हलू हलू जो
खेळात हा कृष्णाला खेळायला या. आता तुमच्या बुवाचं नाव घ्या. हा मालकाचं तुमच्या. रमेश रावांना खेळायला या. उखाण्यात सात समुद्रापलीकडे कृष्ण वाजतो बासरी. रमेश रावांच्या संसारात सुखी आहे सासरी. वा वा वा, टाळ्या वाजवा. घ्या घ्या. कन्हैया कन्हैया कुर्र. कृष्णा कृष्णा कुर्र. आता तुमच्या बुवाचं नाव घ्या. पाच बाया. झुंझुन जुन्याचं फुल उमराच्या पोळी कशाची गावाची बहीण कुणाची राजकुमारची. मी गेले पाटलाची आळी. पाटील म्हणतो नाव घे. नाव नाही फुकट. चंद्राच्या पाटाला खिडक्या दाट. बाबराव बसले जेवायला समायला 360. वा वा. आपलं तर नाव घ्या. मुरली मनोहर कुर्र. घ्या नाव. मंगलदेवी मंगल माते नमन करते तुला. सूरज रावांचं नाव घेते. अखंड सौभाग्य दे मला. केशवाला खेळायला कुर्र. नाव घ्या. बोलले काय. बघा उद्याच्या सूचना देतो आणि लगेचच आरती करून भोजनाची तयारी झाली. ताडबापाच्या राशी हनुमंतरावाचं नाव घेते. भागवत कथे दिवशी कृष्णा जन्मा दिवशी. वा वा. पांडुरंग पांडुरंग. महादेवाची करते पूजा. नंदीला करते नवस. तानाजींचं नाव घेते आज कृष्ण जन्माला. वा वा. धन्यवाद धन्यवाद. आज या कृष्ण जन्मोत्सव सोहळ्यात बघा उद्या आपल्याला